150हून अधिक जागा लढण्यावर भाजप नेते ठाम असल्याची माहिती झी24 तासला सूत्रांनी दिली आहे। तर स्वबळावर 125 जागा जिंकण्याची भाजपची तयारी आहे अशी ही माहिती समोर येते। महायुतीत लोकसभेत जे काही घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्या अशा सूचना अमित शहांनी भाजप नेत्यांना दिल्यात। तर महायुतीतील धुसफूस बाहेर येऊ देऊ नका, जाहीर वाट टाळा अशी सूचना सुद्धा अमित शहांनी बैठकीत केल्याचं कळतंय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून घेऊया। ओम, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणायची का? कारण आपल्याला माहिती आहे अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आहेत, महत्त्वाची बैठक त्यांनी 2 काल घेतलेल्या आहेत महायुतीच्या नेत्यांसोबत आणि भाजपच्या नेत्यांसोबत, आणि त्यानंतरची ही महत्त्वाची घडामोड की 150हून अधिक जागा लढण्यावर ठाम। मग कशी असतील समीकरणं, काय नेमकं बैठकीत अमित शहांनी सांगितलं? अगदी बरोबर आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शहांचा हा दौरा पॉलिटिकली खूप महत्त्वाचा आहे। साधारणपणे झी मीडियाने 2 आठवड्यांपूर्वी ही बातमी दिली होती की महाराष्ट्रामध्ये भाजपनं 125हून अधिक जागा जिंकण्याचं जे काही एक समीकरण आहे ते जुळवलं आहे, त्या अनुषंगाने भाजपची तयारी सुरू आहे। त्याबाबतच कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती। भाजपनं 150हून अधिक जागा लढवाव्यात आणि त्यामध्ये 125 जागा जिंकण्याचं टार्गेट असावं अशा प्रकारची एक चर्चा या बैठकीमध्ये झाली आहे। जर आपण भाजपचा विचार केला तर कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या भागांमध्ये भाजपला सध्या तरी फार असं मोठं डॅमेज नाही आहे। मात्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये भाजपला खूप मोठा फटका बसू शकतो। विशेषत्वाने विदर्भामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात भाजपला नुकसान होऊ शकतं। या अनुषंगानं ज्या काही उर्वरित जागा आहेत जिथे जिंकण्याची शक्यता जास्त आहे त्यावर अधिक फोकस करण्यात यावा आणि ज्या ठिकाणी भाजपची स्थिती काहीशी प्रतिकूल आहे त्याबाबत काहीतरी तयारी व्हावी या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेत्यांना ज्या काही जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये देखील जागांच्या संदर्भात उमेदवारी आणि जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। आपण पाहिलं असेल पंकजा मुंडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, या नेत्यांना राज्यामध्ये काही ठिकाणी दौरे करायला सांगितलं होतं, त्या अनुषंगाने सुद्धा काही महत्त्वाची चर्चा झाली आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा महायुतीच्या संदर्भात जे काही राजकारण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्याबद्दल सुद्धा अमित शहांनी काही स्पष्ट सूचना आणि निर्देश आपल्या नेत्यांना दिलेले आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याची पुनरावृत्ती होऊ नये, महायुतीमध्ये जे काही वाद प्रतिवाद आरोप प्रत्यारोप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत ते जाहीरपणे होऊ नयेत, ते कुठेतरी अंतर्गत पातळीवरती मिटवण्यात यावीत आणि त्यातून महायुतीचं जी काही इमेज आहे ती क्लीन ठेवण्यात यावी अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना अमित शहांकडे देण्यात आल्यात। आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे संघ आणि भाजपच्या बैठकांमध्ये जो मुद्दा प्रकर्षाने समोर आला होता, विकासाच्या अजेंड्यावरती प्रचाराचा रुख असावा अशा स्पष्ट सूचना कालच्या बैठकीत देखील देण्यात आलेल्या आहेत। या अत्यंत महत्त्वाचे 4 घडामोडी 4 मुद्दे तुम्ही या बैठकीदरम्यानचे सांगितले। तूर्तास धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। अमित शहांच्या दौऱ्यादरम्यानच्या या संपूर्ण राजकीय घडामोडी त्यातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत असेच पोहोचवतो आहोत।